गुड आफ्टरनून मित्रांनो, सीआरजी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठीक आहे, आपण बायोलॉजीचं चॅप्टर पाहत आहोत. ठीक आहे, काल आपण टिश्यू आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टिश्यू आहेत ते पाहिलेले आहेत होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आज आपण चॅप्टर पाहणार आहोत बायोडायव्हर्सिटी. चला, ऑनलाईन जे काही कोणी जॉईन असेल त्यांनी पटपट जॉईन व्हा. ठीक आहे, ठीक आहे. चला, तर आजचा टॉपिक आहे आपला बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय? ह्या आपल्या जीवसृष्टीमध्ये जे काही सजीव आहेत त्यांची विविध भागामध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये सजीव आहेत. सजीव म्हणजे कोणते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट सुद्धा आहेत. त्याच्यानंतर जीवसृष्टीमध्ये प्राणी सुद्धा आहेत. प्राण्यांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या प्राणींचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर जे काही प्राणी जे आहेत ॲनिमल, त्यांचं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे वनस्पती आहेत ते वनस्पतींचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणकोणत्या शास्त्रज्ञ याच्यामध्ये त्यांच्या कोणकोणत्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत, ही जैवविविधता कशा पद्धतीने कार्य करते. ठीक आहे, त्याचं सर्व जे काही आहे ते आज आपण ह्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, ज्या आता आपण प्राण्यांमध्ये पाहायला घेतलं तर की बाबा प्राण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. ठीक आहे, काही प्राणी हे शाकाहारी आहेत, काही प्राणी हे मांसाहारी आहेत. त्याच्यानंतर मांसाहारी प्राण्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. समजा आता आपण मांजर जर हा प्राणी घेतला तर मांजराचेही विविध प्रकार आहेत. त्याच्यानंतर मांजराची एक कुळ असते, त्याच्या पद्धतीने मांजराच्या सारखेच दुसरे प्राणी आहेत. जसे की बाबा वाघ, आपण म्हणतो वाघ हा मांजर आणि वाघ हा एकच कुळातला प्राणी येतो. जसं की आपण मराठीमध्ये म्हणताना काय म्हणतो की बाबा मांजराला वाघोबाची मावशी म्हणली जाते. म्हणजे मांजर आणि वाघामध्ये काहीतरी साम्य गुणधर्म जे काही आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, ह्या सारख्या सारख्या आहेत. तसंच की बाबा काय बोलतात, लायन, सिंह जो आहे तो सुद्धा व्याघ्र कुळातून किंवा त्यांच्यासारखाच एक प्राणी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काही गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर कुत्रा जर घेतला, कुत्रा, लांडगा, त्याच्यानंतर कोल्हा, हे जे प्राणी आहेत हे एका फॅमिली मधले प्राणी येतात. त्यांच्यामध्ये काही गुणधर्म साम्य आहेत. त्याच्यानंतर बाबा माणूस आहे. माणूस सुद्धा आपण बोलतो की माणूस हा उत्क्रांत झालेला आहे माकडापासून. ठीक आहे, तर बाबा जे आपल्या मध्ये आणि माकडामध्ये पण काही साम्य आहेत. कशा पद्धतीने त्यांची रचना जडणघडण केलेली आहे, त्यांच्यामध्ये काय काय वैविध्य आहे, त्यांना कशा पद्धतीने विभागणी केलेली आहे, हे सर्व आपण आज या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर जगभरामध्ये जवळपास किती आहे? जवळपास 8.7 मिलियन एवढे काय आहेत सजीवांच्या जाती. 8.7 मिलियन. ठीक आहे, एवढ्या काय आहेत सजीव जाती आहेत. बघा, कितीतरी 87 लाख जवळपास जाती आहेत आणि त्यांचं आपण कशा पद्धतीने वर्गीकरण या सर्व प्राणी मात्रांचं, प्लांट बेस असो म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो, त्यांचं आपण काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये पण काही प्राणी कसे आहेत? जमिनीवर राहणारे आहेत, काही पाण्यामध्ये राहणारे आहेत, काही दोन्हीकडे राहणारे आहेत, काही वनस्पती आहेत त्या त्या बघा, काही उंच प्रदेशात आढळतात, काही थंड प्रदेशातले असतात, काही जमिनीवर असतात,
काही पाण्यामध्ये सुद्धा काही वनस्पती असतात. तर या सर्वांचा काहीतरी अभ्यास करून जे काही वैज्ञानिक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. तर हे जे सर्व एकाच इकोसिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्राणी सजीव एकत्र राहतात, तर ह्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम सुद्धा असतात. पाणी ही एक वेगळी संस्था आली, त्याच्यानंतर जमीन ही वेगळी संस्था आली. ह्या दोन्हींच्या मधात सुद्धा एक संस्था असते. तिथे आढळणारे, जसं आपण उभयचर बोलतो, कासव, कासव पाण्यात सुद्धा राहतं, जमिनीवर सुद्धा राहतं. मगर पाण्यात सुद्धा राहते, जमिनीवर सुद्धा राहते. काही प्राणी जे आहेत, काही ते फक्त खाऱ्या पाण्याचे वेगळे असतात, काही गोड्या पाण्याचे सुद्धा वेगळे आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या परिसंस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सर्वांचं मिळून काय होतं, एक बायोडायव्हर्सिटी. हे डायव्हर्जन जे आहे प्राणी मात्रमधलं, त्यालाच आपण काय बोलतो, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. तर याच्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती येत असतात. ठीक आहे. आता याच्यामधल्या ज्या 8.7 मिलियन आहेत, याच्यापैकी किती, 6.5 मिलियन कशावर आहेत, जमिनीवर राहतात. ठीक आहे. कशावर आहेत, 6.5 मिलियन ह्या जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या जाती आहेत. त्याच्यानंतर 2.2 मिलियन, ठीक आहे, या पाण्यात राहणारे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या सजीव आहेत त्यांची ओळख निर्माण वेगवेगळ्या गटात काय केलेलं आहे, आपण त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. वेगवेगळ्या गटात काय केलेलं आहे, वर्गीकरण. ठीक आहे. आता जे प्राणी आहेत त्यांना काय, त्यांच्या प्रजातीनुसार किंवा जातीनुसार नावं देण्याची पद्धत आहे. काय, प्रजातीनुसार त्यांना नावं देण्याची पद्धत निर्माण केलेली, याला आपण काय बोलतो, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. कशामुळे, त्यांचं जात आणि प्रजात. ठीक आहे. कोणताही प्राणी असेल त्याला कशामध्ये, त्याची जात आणि त्याची प्रजाती कोणकोणती याच्यानुसार त्याचं नाव दिली जातात. याला काय बोलतात, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर, म्हणजे द्विनाम पद्धती. ठीक आहे. आपलं नाव कसं असतं, आपलं, आपण माणूस म्हणून आहोत, तर आपलं एक आयडेंटिटी आहे की नाही. आपलं नाव असतं, वडिलांचं नाव असतं, कुळाचं नाव असतं, त्याच्यानंतर आईचं नाव असतं. असं सर्वांचं नाव मिळून आपण एक आयडेंटिटी आपली क्रिएट होत असते. तसं प्राणी बाबा, कोण प्राण्यांना तर काही नाव नसतात ना. ठीक आहे. ती आपण त्यांना नावं ठेवतो. आपण कुत्र्याला थोडी माहिती तो कुत्रा आहे म्हणून. ठीक आहे. ते आपण ज्याला नाव दिलेलं की तो कुत्रा आहे. ठीक आहे. पण कुत्र्यामध्ये पण वेगळ्या जाती, तर त्यांना कशा, त्यांचं एक सायंटिफिक नाव आहे त्या जातीचं, प्रजातीचं. आता कुत्र्यामध्ये पण बघा, आपलं साधं कुत्रा असतो, त्याच्यानंतर रॉट व्हीलर कुत्रा असतो, त्याच्यानंतर जर्मन शेपर्ड असतो, ऑल्सेशियन कुत्रा असतो, ग्रेट डेन कुत्रा असतो, त्याच्यानंतर क्रॉस ब्रीड असतात. अशा वेगवेगळ्या कुत्र्यांच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत. पण ते कोणकोणत्या पर्टिक्युलर प्रत्येक जातीला काही ना काही नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे नाव आहेत ती कशी, त्याचं जात आणि त्याची प्रजात कोणती आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांना नावं दिलेली असतात. आणि याला काय बोलतात, द्विनाम पद्धती, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. ठीक आहे. आता हे जे आहे, जीवशास्त्राचा जनक कोणाला बोलावतं, एरिस्टॉटल हा जो शास्त्रज्ञ आहे याला काय बोलतात, जीवशास्त्राचा जनक. ठीक आहे. आणि जीवशास्त्र, बायोलॉजी ही जी संज्ञा आहे ती लॅमार्क आणि ट्रेवी रॅनस या दोन शास्त्रज्ञांनी ही संज्ञा दिलेली आहे. कोणती, बायोलॉजी. ठीक आहे. आता जी द्विनाम पद्धत आहे, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर, ती कोणी आलेली आहे, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने. हा जो शास्त्रज्ञ आहे कार्ल लिनियस, ठीक आहे, ह्या शास्त्रज्ञाने बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धतीचा विकास केला आहे. आता यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, द्विनाम पद्धतीमध्ये कसं केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण आंब्याचं जर उदाहरण घेतलं, आंबा, आंबा या फळाला सायंटिफिक नाम काय आहे द्विनाम पद्धतीत, मँजीफेरा इंडिका. ठीक आहे. मँजीफेरा इंडिका. त्याच्यावर आता याच्यामध्ये मँजीफेरा हे काय आला, हा जो घटक आहे मँजीफेरा, हा नाव आहे त्याचं किंवा प्रजाती, जीनस. मँजीफेरा हा घटक किंवा नाव. ठीक आहे. आणि त्याची जीनस दर्शवतं. जीनस, जीनस म्हणजे पहिलं नाव जे आहे ते जीनस असणार आहे, आणि दुसरं आहे जात, याला स्पीसीज म्हणजे जीनस, प्रजात, आणि स्पीसीज म्हणजे जात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोणत्याही याला बायोनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये जीनस आणि स्पीसीज, तर अशा पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. आणि हे दिलंय कोणी, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने ही नावं देण्याची पद्धत शोधून काढलेली आहे, तयार केलेली आहे. ठीक आहे. आता द्विनाम पद्धतीने जे नाव देतं त्याचं पण काही नियम आहे. ठीक आहे. ते कशा पद्धतीने लिहिले जातात. आता ही जी नावं आहेत ती साधारण कोणती भाषा आहे, ही जी भाषा ही कोणती आहे, ही शास्त्रज्ञ सर्व लॅटिन आहेत, तर त्यांनी त्यांच्या भाषेत नाव दिलेलं आहे. तर ही साधारणतः लॅटिन भाषेत असतात. ठीक आहे. आणि इटॅलिक लिपी लिहिणारी जी आपण भाषा जी आहे ती लॅटिन आहे.
आणि त्यांची लिपी आहे, लिहिणारी जी आपण भाषा आहे, ठीक आहे. आता आपण बोलतो मराठीमध्ये, पण आपली लिहिण्याची जी भाषा आहे त्या भाषेला काय बोलतो आपण? देवनागरी लिपी. तसंच ही लिहिण्याची बोलण्याची भाषा जरी लॅटिन असली, ती लिहितात इटॅलिक भाषेत, ठीक आहे. इटॅलिक फॉन्ट आपण बोल कम्प्युटरवर जेव्हा जातो तेव्हा फॉन्ट सिलेक्ट करतो वेगवेगळं, मग फॉन्ट सिलेक्ट करत एबीसीडीच असतं, पण ते वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये दिसतं, वेगवेगळं दिसतं. तसंच याचा फॉन्ट कोणता आहे? इटॅलिक, ठीक आहे. त्याच्यानंतर बायनॉमियल नॉमिन पद्धतीमध्ये काय असतं? पहिला शब्द हा प्रजाती असतो. कोणता? पहिला जो वर्ड असणार आहे तो काय असणार आहे? प्रजाती, म्हणजेच काय? जिनस. जिनस दर्शवता. आणि जो दुसरा शब्द आहे तो काय दर्शवतो? जाती, म्हणजेच काय? स्पीसीज, ठीक आहे. कोणती स्पीसीज आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, मँजीफेरा इंडिका. मँजीफेरा काय आहे? ही त्याची प्रजाती आहे आणि जात कोणती आहे? इंडिका, ठीक आहे. जिनस आणि स्पीसीज, ठीक आहे. आणि दोन्ही शब्द हे कशामध्ये असले पाहिजे? इटॅलिक मध्येच लिहिले असतात. दोन्ही शब्द इटॅलिक ह्या लिपीमध्येच लिहिलेले असतात, इटॅलिक भाषेमध्येच. त्याच्यानंतर त्यांच्या खाली काय असते? रेष अधोरेखित करायची असते, अधोरेखित करावी लागते रेष. आता मॅन्जिफेरेंटिक याच्या खाली काय? रेष अधोरेखित करावं लागते. अशा पद्धतीने त्याचं नाव लिहिलं जातं. आता प्रजाती जी आहे, प्रजातीची सुरुवात ही नेहमी मोठ्या इंग्रजी अक्षरात केली जाते, जी प्रजाती आहे. आता इथे काय आहे? मॅन्जिफेरा ही प्रजाती आहे, त्याचं पहिलं लेटर जे आहे, पहिलं अक्षर, ते नेहमी कॅपिटल मध्येच असतं, मोठ्या इंग्रजी अक्षरामध्ये, ठीक आहे. ओके. आणि जे स्पीसीज आहे, स्पीसीज म्हणजे जात, त्याचं जे ही जी सुरुवात आहे ती लहान अक्षरात, स्मॉल लेटर मध्ये असते. आता इथे इंडिका बघा, हे कसं असणार आहे? स्मॉल लेटर इंडिका, बरोबर की नाही? पहिलं अक्षराचं जे जिनस आहे, प्रजातीचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल, आणि जात जी आहे स्पीसीज त्याचं पहिलं अक्षर हे नेहमी स्मॉल लेटर मध्ये असणार आहे. आता ही जी द्विनाम पद्धती आहे ही सर्वकृत आहे, युनिव्हर्सली ही काय आहे? ऍक्सेप्टेड, सर्वांना ही मान्य आहे, ठीक आहे. बायनॉमियल बायोनॉमियल नॉमेनक्लेचर, बायनॉमियल नॉमेनक्लेचर, ठीक आहे. त्याच्यानंतर यांना इतर सुद्धा वर्णन आहेत, ही जे नावं आहेत हे इतर सुद्धा पद्धतीने घेतले जातात. त्याच्यामध्ये काही नावं कशा पद्धतीने आहेत ते पाहूया. आता इथे पहिला आहे होलोटाईप. होलोटाईप मध्ये काय असतं? एखाद्या जात जे आहे, म्हणजे जात म्हणजे काय? स्पीसीज. एखाद्या स्पीसीजचं काय? मूळ भौतिक वर्णन, ज्यावरून नवीन जात किंवा त्याच जातीतील सजीवाचे वर्णन जाणता येते. समजा होलोटाईप मध्ये काय होतं? एखाद्या जातीचं काय? मूळ भौतिक वर्णन, फिजिकल त्याचं जे काही रूप असेल त्याच्यावरून त्याची नवीन जात किंवा त्याच जातीतील सजीवांचं काय केलं? एकाच जातीतील सजीवांचं वर्णन केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर आयसोटाईप. आयसोटाईप, आता याच्यामध्ये काय होतं? होलोटाईपचा हा डुप्लिकेट आहे किंवा खास वनस्पतींसाठी असलेला होलोटाईप सारखाच प्रकार, ठीक आहे. हे खास वनस्पतींसाठी वापरला जातो, कोणता? होलोटाईप. त्याच्यानंतर निओटाईप. आता हॉलोटाईप उपलब्ध नसेल तर काय? नवीन केलेले नामकरण म्हणजेच काय? निओटाईप, ठीक आहे. हॉलोटाईप जर उपलब्ध नाहीये तर नवीन केलेले नामकरण म्हणजेच काय? निओटाईप. त्याच्यानंतर पुढचा आहे लॅक्टोटाईप. हॉलोटाईप उपलब्ध नसेल तर मूळ जातीपासून नमुना गोळा केला जातो, ठीक आहे. मूळ जातीपासून काय केलं जातं? नमुना गोळा केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर सिनटाईप. कोणत्याही दोन जाती, दोन किंवा जास्त जाती एकत्र केलेले वर्णन, त्यांचा होलोटाईप उपलब्ध नाही, त्यास सिनटाईप म्हणतात. दोन जाती किंवा एकत्रित वर्णन जर त्यांचं करायचं असेल तर, आणि जेव्हा होलोटाईप उपलब्ध नसेल त्यावेळेस सिनटाईप असं नाव दिलं जातं, ठीक आहे. आणि पॅराटाईप, होलोटाईप सोबतच वर्णन केलेला जर नमुना असेल तर त्याला सिनटाईप असं म्हणलं जातं. आणि याचं कुठं होतं? याचं वर्गीकरण जेव्हा तुम्ही वर्गीकरण करता, ठीक आहे, तेव्हा त्याच्यामध्ये याचा वापर होतो. हे आपल्याला काही एवढं महत्वाचं नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आता या पद्धतीने पण काही उदाहरणं दर्शवलेली आहेत, ठीक आहे. कसं? बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये, ठीक आहे. आता जो आपला सिंह आहे, सिंहाला इंग्लिश मध्ये बोलतात लायन, ठीक आहे. तर त्याची जी प्रजाती आहे ती कोणती आहे? पॅन्थेरा. आणि त्यांची जात कोणती आहे? लिओ, ठीक आहे. पॅन्थेरा लिओ हे लायनचं काय आहे?
लायनला जर आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये, सायंटिफिक लँग्वेज मध्ये लिहायचं असेल स्पेसिफिकेशन, तर त्याचं काय होणार आहे, पॅन्थेरा लिओ. तर पॅन्थेरा काय असणार आहे, त्याची प्रजाती, आणि लिओ काय असणार आहे, त्याची जात म्हणजेच स्पीसीज. त्याच्यानंतर टायगर, ठीक आहे, वाघ. वाघाला जर आपल्याला सायंटिफिक नेम द्यायचा असेल तर काय देणार आहे, पॅन्थेरा टायग्रिस. ठीक आहे, पॅन्थेरा हे काय झालं, त्यांची प्रजाती झाली. त्याच्यानंतर जात कोणती आहे, टायग्रिस. ठीक आहे, त्याच्यानंतर लिओपर्ड, लेपर्ड बोलतो आपण त्याला. ठीक आहे, लेपर्ड हा पण कशामध्ये येतो, पॅन्थेरामध्येच येतो, पण त्याला काय पॅरादस किंवा पॅरादूस हे काय झाली, त्याची जाती झाली. ठीक आहे, पॅन्थेरा, पॅरादूस. ठीक आहे, ह्या ज्या नाव देण्याच्या पद्धतीमध्ये त्यांच्या शेवटला सजीवाचा ज्याने शोध लावलेला आहे त्यांचं सायंटिफिकचं पण नाव जोडलं जाऊ शकतं. ओके, एखादा शास्त्रज्ञ आहे बाबा, त्याला म्हणायचं नाही बाबा ह्या सजीवाला मी शोध केला. जसं की कसं बाबा, आपण एखाद्या जंगलात गेलो, आजपर्यंत कुणी न पाहिलेला एखादा प्राणी जर एखाद्या शास्त्रज्ञाला भेटला, तर तो स्वतःचं नाव सुद्धा त्या प्राण्याला देऊ शकतो. पण ते कसं शेवटी जॉईन करावं लागतं, ते कशा बायनॉमियल नाव जोडल्यानंतर त्याचं स्वतःचं नाव तो देऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज याच्यामध्ये काय होतं, त्यांच्या जे सजीव आहेत त्यांच्या गुणधर्मानुसार आणि रचनेनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपण काय केलेलं आहे, त्यांची वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर. ठीक आहे, तर जे काही सजीव आहेत त्यांना कशानुसार, गुणधर्म आणि रचना. आता प्रत्येक प्राण्याची रचना ही वेगळी आहे. आता माणूस प्राणी आहे, ठीक आहे, हा माणूस प्राणी जसा असेल तर आपली रचना, त्याच्यानंतर बेडकाची रचना, त्याच्यानंतर चिंपांजीची रचना, माकडीची रचना हे जवळपास सारखं आहे, स्ट्रक्चरल सेम आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रॉपर्टीज पण काही काही सेम आहेत. आता 4 प्राण्याचे प्राणी आहेत भरपूर सारे. 4 प्राण्यामध्ये वाघ पण आहे, सिंह पण आहे, उंदीर पण आहे, लायन पण आहे, गाय पण आहे, म्हैस पण आहे. पण यांच्यामध्ये काय आहेत, रचना सारखी सारखी जवळपास असली तरी पण गुणधर्म वेगळे आहेत. ठीक आहे, कुत्रा आणि वाघाची रचना सेमच, 4 पाय आहे, दात आहे, शेपटी आहे, सगळं आहे. पण याची रचना वेगळी आहे, त्याची रचना, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. तर रचना आणि गुणधर्मानुसार सुद्धा जे वर्गीकरण केलेलं आहे त्याला काय बोलतात, टॅक्झॉनॉमिक. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किंवा टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर. आणि ही संज्ञा कुणी मांडलेली आहे, कॅन्डोले या शास्त्रज्ञाने. ठीक आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही कोणी मांडलेली आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियस. कोण, कार्ल लिनियस. ही जोड्या लावायला विचारू शकतात, नावं लक्षात ठेवा. बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियस. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिक जे आहे, टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर हे कोणी, की बाबा कॅन्डोले या शास्त्रज्ञाने, कॅन्डोले. ठीक आहे, आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर कशा पद्धतीने, आता समजा आंबा हे उदाहरण घेतलं, आंबा. ठीक आहे, तर आंबा हे काय वनस्पतीमध्ये येतं. ठीक आहे, ओके. तर प्राणीसृष्टी, ठीक आहे, ॲनिमल सृष्टी आणि प्लांट सृष्टी म्हणजे किंगडम. त्याच्यानंतर त्यांचा फायलम, संघ, सृष्टी, पहिली सृष्टी घेतली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या संघात तो पाणी येतो, फायलम किंवा डिव्हिजन. ठीक आहे, जर तो प्लांट असेल तर त्याला फायलम बोललं जातं. ठीक आहे, आणि जर प्राणी असेल तर त्याला डिव्हिजन बोललं जातं, संघ किंवा विभाग. संघ असेल तर तो फायलम आणि विभाग असेल तर डिव्हिजन. ठीक आहे, प्राणी आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे डिव्हिजन, ते म्हणजे वर्ग, क्लास. त्यांचा वर्ग कोणता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कोणत्या गणामध्ये येतात, त्यांची ऑर्डर काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा कुळ काय आहे, फॅमिली. आणि त्याच्यानंतर येते ती त्यांची प्रजाती, आणि शेवटला येतं ते त्यांची स्पीसीज, प्रजाती आणि स्पीसीज. ठीक आहे, आता इथे पहा, इथे काय घेतलेलं आहे, आंबा. आता आंब्याची एकच जात आहे का, भरपूर सारे आंबा आहेत, बरोबर. केशर आंबा आहे, अल्फोन्सो आंबा आहे, त्याच्यानंतर बाबा बेंगनपल्ली आंबा आहे. भरपूर आंब्याच्या कितीतरी जाती आहेत, बापरे बाप, जवळपास खूपच जाती आहेत. आता मला एक्झॅक्ट त्याचा आकडा आठवत नाही. नुसत्या भारतातच काहीतरी कितीतरी हजारोच्या संख्येने आंब्याच्या जाती होतात ना, अजून नवीन नवीन जाती माणूस विकसतच करत चाललेला आहे. ठीक आहे, तर आंब्याचं बघा क्लासिकल जे
टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर आहे ते अशा पद्धतीने डिव्हिजन केलं जातं, ठीक आहे. म्हणजे त्याची सृष्टी, किंगडम, म्हणजे तो कसा आहे, तो एकतर ते काय आहे, ते झाड आहे का प्राणी आहे, याच्यापासून त्याचं ठरवलं जातं. समजा झाडमध्ये असेल तर त्याच्यानंतर त्याचा खालचा वर्ग येतो फायलम, कोणता त्याचा संघ आहे, संघानंतर येतो तुमचा वर्ग, वर्गाच्या नंतर येतं गण, गणाच्या नंतर येतं फॅमिली, फॅमिलीच्या नंतर प्रजाती, प्रजातीच्या नंतर तुमची जात येते. आणि म्हणजेच काय, जात सर्वात शेवटी, त्याच्यानंतर प्रजाती, कोणत्या प्रजातीमध्ये हा येतो, आणि ह्या ज्या प्रजातीतले प्राणी हे कोणते कुळामध्ये येतात, कुळ मोठं आहे, ठीक आहे. एखाद्या फॅमिलीमध्ये तुमचा वाघ पण येतो, ठीक आहे, आणि तुमची मांजर सुद्धा येते, ठीक आहे, पण मांजरीची प्रजाती वेगळी आहे. त्याच्यानंतर वाघ आणि मांजरीची जात सुद्धा वेगळी आहे, ठीक आहे. आणि किती बऱ्याच फॅमिली एकत्र येऊन एखादी ऑर्डर बनते, ठीक आहे. ऑर्डर बरेच ऑर्डर एकत्र येऊन तुमचा क्लास बनतो, क्लास नंतर तो कोणत्या फायलम, कोणत्या संघात येतो, आणि त्याच्यानंतर कोणती सृष्टी आहे, ही वनस्पती सृष्टी आहे का प्राणी सृष्टी, अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता इथे आंब्याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर आंब्यामध्ये बघा, आंबा इंडिका, इंडिका म्हणजे जवळपास इंडियात सापडणारे समजा आंबे बघितले तर तो, असं समजा आपण केशर पकडू, ठीक आहे, केशर आंबा घेतला, त्याच्यानंतर त्यांचा कोणता आहे प्रजाती, जीन्स कोणता आहे, हे आंब्याचं झाड आहे, ठीक आहे. आंब्याचं असलं तरी त्याचा कुळ कोणता आहे, त्याच्यातलं ज्या प्रॉपर्टीज आहेत ते ठराविक कोणता, अॅनाकार्डिया सिरीज, ठीक आहे, अॅनाकार्डिएट. त्याच्यानंतर हे स्पिनाडेल्स ह्या ऑर्डरमध्ये येतात गण. त्याच्यानंतर डायकोटिलेडॉने, ठीक आहे, म्हणजे याचं काय होतं डायकोटिलेडॉन्स, म्हणजेच काय, याचं जे बीज आहे ते कसं आहे, दोन भागामध्ये विभक्ता येऊ शकतं, त्याला काय बोलतात डायकोटिलेडॉन. म्हणजे याचं डायकोटिलेडॉनच्या याच्यामधलं असणारं ह्या फॅमिलीतलं हे झाड आहे. त्याच्यानंतर कशा पद्धतीची याची संघ आहे, अँथोफायला, ठीक आहे, ह्याचा जो फायलम आहे तो अँथोफायला आहे, आणि हे झाडाच्या ह्याच्यामध्ये येतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक सेपरेट प्रत्येक याचं क्लासिफिकेशन असतं, ठीक आहे, एक्झॅक्ट त्याचं नावं दिली जातात, आणि ह्या नावाच्या याला काय बोलतात टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर, आणि हे कॅन्डोलिया शास्त्रज्ञांनी ही पद्धत दिलेली आहे, ठीक आहे. आता जे ही जे टॅक्झॉनॉमिक नॉमेनक्लेचर आहे याच्यामध्ये गुणधर्माच्या पदक्रमानुसार सजीवांची काय लहान लहान गटात विभागणी करता येते. कसे गुणधर्म आहेत त्याचे, त्यांचे लहान लहान गुणधर्म एकत्र करून त्यांचं जे काही पदक्रम दिलेला आहे त्यांना, आणि त्याच्यानुसार त्यांची लहान लहान गटामध्ये काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे, ठीक आहे. म्हणजे आपला जो स्पीसीज आहे, स्पीसीज ही सर्वात शेवटचा घटक येतो, ठीक आहे. आता स्पीसीज ही जी संस्था आहे, संज्ञा, स्पीसीज जाती ही संज्ञा, ही जॉन रे या शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. कोणत्या, जॉन रे. आता स्पीसीज मध्ये काय येतं, आता आपण खालून वर जाणार आहोत, ठीक आहे. जसं खालून वर जाऊ तसं काय होणार आहे, ग्रुप वाढत जाणार आहे, मोठे मोठे त्याच्यामध्ये येणार आहेत, ठीक आहे. आता प्लांटे किंगडम घेतला, सृष्टी घेतली, याच्यामध्ये सगळेच प्लांट येतात, ठीक आहे. पण त्याचं जर आपल्याला मूळ पाहायचं असेल तर आपल्याला काही छोट्यातला छोटा घटक, त्याच्यातले जे काही भौतिक फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत, ते पाहावे लागणार आहेत, ठीक आहे. आता जो स्पीसीज आहे हा सर्वात पहिला घटक येतो, ठीक आहे, सर्वात छोटा आणि लहान घटक म्हणजे कोणता, स्पीसीज, ठीक आहे. आता या स्पीसीज मध्ये काय येतात, एक सारखे सजीव असतात, त्यांच्यात काय होतं, प्रजनन पण होऊ शकतं, ठीक आहे. हे एकाच प्रकारच्या स्पीसीज असतात, याच्यामध्ये काय होतं, प्रजनन होतं. कोल्हा घेतला, ठीक आहे, किंवा कुत्रा घेतला, इथं आंबा घेतला. आता याच्यामध्ये प्रकार आहेत, तर याच्यामधले पण कोणत्या स्पीसीज असतील, ठराविक स्पीसीज असतील, तर त्यांच्यामध्ये काय होतं, प्रजनन पण रिप्रोडक्शन सुद्धा होऊ शकतं. आणि हे काय आहेत, एक सारखे सजीव आहेत, एक सारखे सजीव. आता ह्या प्रजातीमध्ये काय होतं, एकाच जीन्स मध्ये वेगवेगळे एक किंवा त्यापेक्षा जास्त जाती असू शकतात, ठीक आहे. एका जीन्स मध्ये जास्त स्पीसीज वेगवेगळे बनवू शकतात, S1, S2, S3, S4. कुत्रा जरी घेतलं, कुत्रामध्ये खूप व्हरायटी आहेत, बरोबर. कोण छोटं आहे, कोण बुटकं आहे, कोणाचं नाक चेपलेलं आहे, तो हचवाला कुत्ता त्याचं नाक चेपलेलं आहे, त्याचा आवाज वेगळा आहे, ठीक आहे, हचवाला कुत्ता. त्याच्यानंतर बाबा आपला रस्त्यावरचा कुत्रा वेगळा आहे, हिमालयातला कुत्रा वेगळा आहे, थंड प्रदेशातला वेगळा आहे, उन्हाळी प्रदेशातला वेगळा आहे, अशा कुत्र्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, ठीक आहे. त्यांना काय बोलतो आपण, स्पीसीज. आणि ह्या कशामध्ये येतात, या कुत्रा ह्या
प्रजातीमध्येच येतात, फक्त त्यांची नावं वेगळी असू शकतात. जर्मन शेफर्ड आहे, आपला साधा भारतीय कुत्रा असतो तपकिरी रंगाचा, ठीक आहे. एक छोटे कुत्रे असतात, काही मोठे कुत्रे असतात, ठीक आहे. तर हे वेगळ्या जाती कशामध्ये येतात, प्रजातीच्या अंतर्गत येतात, ठीक आहे. आता ह्या सजीवांची रचना एकाच वेगवेगळ्या जर जाती असतील त्यांची रचना सुद्धा वेगवेगळी असू शकते, काही एकसारखेच असतील नाही. आता माणूस जरी घेतला तर भारतीय माणूस वेगळा आहे, चीनी माणूस वेगळा आहे, जॅपनीज माणूस वेगळा आहे, अमेरिकन माणूस वेगळा आहे, साऊथ आफ्रिकन माणूस वेगळा आहे, ठीक आहे. तर तिबेटियन माणूस वेगळा आहे. अशा वेगवेगळ्या माणसाच्या पण व्हरायटी आहेत, ठीक आहे. तर त्यांना आपण काय बोलतो, जात असं बोलतो, स्पीसीज. त्याच्यानंतर स्पीसीजच्या वर गेल्यावर काय येतं, जिनस, प्रजाती. आता प्रजातीमध्ये काय साम्य आहे बाबा, हा एक असा समूह ज्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतात, एकाच गुणधर्माच्या वेगवेगळ्या जाती, ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता प्लांट मध्ये जर पाहिलं गेलं, बटाटा, ठीक आहे, त्याच्यानंतर वांग, ह्या दोन वेगवेगळे फळभाज्या आहेत, पण त्यांची प्रजाती काय आहे, एक आहे, त्यांचा जीनस एकच आहे, ठीक आहे. त्याला सोलॅमन म्हणतात, सोलॅनम, ठीक आहे. त्याच्यानंतर पॅन्थेरा, ह्या प्रजातीमध्ये टायग्रिस पण येतो, लिओ पण येतो आणि पॅन्डोरास पण येतो, ठीक आहे. ठीक आहे. आपण पाहिलं पॅन्थेरा ही काय आली, प्रजाती आली, त्याच्यामध्ये सिंह पण आहे, वाघ पण आहे, तुमचा बिबट्या पण आहे, ठीक आहे. तर प्रजाती जीनस मध्ये वेगवेगळ्या जाती एकत्र येत असतात, ठीक आहे. ही पण कोणी कॉन्सेप्ट मांडलेली आहे, जॉन रे, ठीक आहे. त्याच्यानंतर येते फॅमिली, कुळ. बाबा फॅमिली कोणती आहे, कुळ कोणतं आहे, ठीक आहे. आता फॅमिली प्रजातींचा समूह, याला काय बोलतात, फॅमिली. याच्यामध्ये विविध प्रजाती एकत्र असू शकतात, पण त्यांची फॅमिली काय असू शकते, एकत्र, ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय साम्य, आता प्रजाती आणि जाती यांच्यामध्ये काय असतं, जास्त साम्य असतं, ठीक आहे. परंतु फॅमिली आणि प्रजातीमध्ये एवढं साम्य असेलच असं नाही, वेगळेपणा सुद्धा असू शकतो, ठीक आहे. आता तुम्हाला बघूया, आपण काय दाखवलंय, फिलेडी म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये मांजर. आता समजा हे फेलिडे हा काय आहे, एक कुळाचा प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमची मांजर ही फेलिस आणि वाघ, सिंह, बिबट्या हे टायग्रिस, सॉरी टायग्रिस नाही, प्रजाती त्यांची. पॅन्थेरा ही काय आहे, प्रजाती. आणि फेलिडी काय आहे, हा कुळ घेतला, फेलिडी कुळ घेतला, आणि त्याच्यामध्ये काय, मांजर, फेलिस आणि पॅन्थेरा, ठीक आहे. वाघ आणि मांजर हे एकाच कुळामध्ये येतात, यांचं नाव काय, फेलिडी. यांचं कुळाचं नाव आहे, ते मराठीमध्ये नसतं, ते इंग्लिशमध्येच असतं, ठीक आहे. तुम्हाला एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे काही एवढं विचारणार नाही, पण ते कशा पद्धतीने आहे हे समजण्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता वाघ किती मोठा असतो, मांजर किती छोटी असते, त्यांच्या आकारामध्ये पण फरक आहे. वाघ म्याव म्याव करतो का, नाही, वाघाचं पिल्लू जरा क्या क्या करतं, म्याव म्याव सारखंच वाटतं ते, ठीक आहे. पण नंतर काय होतं, जसं जसं ते होईल त्याला काय फोडतं, डरकाळी, आणि मांजर म्याव म्यावच करतं शेवटपर्यंत, ठीक आहे. यांच्या आकारा विकारामध्ये फरक आहे, पण यांची जी काही स्ट्रक्चर आहे, देहघटना, यांच्यामधले काही कॅरेक्टरिस्टिक आहे हे सारखे आहे. जर मांजर झाडावर चढू शकते, वाघ सुद्धा झाडावर चढू शकतो, हे पण शिकार करतं, हे पण शिकार करतं, ठीक आहे. याला पाळू शकतो आपण, याला नाही पाळू शकत, ठीक आहे. नाही, याला पाळू शकतो, याला नाही पाळू शकत, ठीक आहे. हे लहानपणी पाळू शकतो, पण हे आपल्याला खाऊन टाकेल मोठं झाल्यावर, हे काय आपल्याला खाऊ शकत नाही, ठीक आहे. यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे, म्हणून हे एका कुळामध्ये येतात, ठीक आहे. यांच्या प्रजाती वेगवेगळ्या जरी असल्या तरी ते एकाच कुळामध्ये येऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणी त्यांच्यामधले साम्य कमी असेल तरी येऊ शकतात, ठीक आहे. आता कार्निवोरा, ठीक आहे. आता हे काय आलं, फॅमिली आली. आता फॅमिलीच्या वरती काय आहे, गण, ऑर्डर, गण, ठीक आहे. गण येतो. आता गणामध्ये विविध फॅमिलीचे प्राणी सुद्धा येतात, जो गण आहे, ऑर्डर, गण, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं,
आता हे जे ऑर्डर ही संकल्पना कोणी दिली, कार्ल लिनियसनीच मांडली आहे. ठीक आहे. आता जसं जसं आपण जातीकडून काय करू, सृष्टीकडे जाऊ, तस तस काय होणार आहे, त्यांच्यामधले प्रॉपर्टीज साम्य जे आहे ते कमी कमी होणार आहे. ठीक आहे. परंतु त्यांचे काही गुणधर्म हे काय होणार आहेत, काही गुणधर्म सारखे असणार आहेत, म्हणून त्यांना काय आहे, एका गणामध्ये एका ऑर्डरमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता ऑर्डर गण याच्यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या फॅमिलीचे सुद्धा समावेश असू शकतो आणि यांच्यामध्ये काय असतो, थोडेफार सारखेपणा असतो. जसं जसं खालून वरती जाऊ आपण तसं तसं सारखेपणा जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे. आता ऑर्डर मध्ये काय होतं बघा, ऑर्डर जर पाहिले गेली, आता इथे एक्झाम्पल घेतलं आहे कुत्रा आणि वाघ. ठीक आहे. कुत्रा आणि वाघ यांचा ऑर्डर काय आहे, यांची ऑर्डर आहे कार्निवोरा. कार्निवोरा म्हणजेच काय, मांसभक्षी प्राणी. ठीक आहे थोडक्यात. ठीक आहे. आता मांजर आणि वाघाचं काय आहे, कुळ वेगवेगळं आहे. त्यांना सॉरी, मांजर आणि वाघाचं कुळ एकत्र आहे, त्याला आपण काय बोलतो, फॅलिडी. त्यांची फॅमिली एक आहे. पण कुत्रा हा कॅन्डिडी ह्या फॅमिलीमध्ये होतो. आता कुत्र्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण येतं, कुत्र्याच्या फॅमिलीमध्ये लांडगा सुद्धा येतो, त्याच्यानंतर कोल्हा सुद्धा येतो. हे यांचं स्ट्रक्चर बघा, हे सेम राहतं, बरोबर की नाही. तुम्ही हस्की हा एक कुत्र्याची जात आहे, हस्की. सायबेरियन प्रदेशामध्ये, रशिया सारख्या प्रदेशामध्ये खूप केसाळलेला असा कुत्रा असतो, दिसायला खूप देखणा असतो तो. त्याचे निळेशार डोळे, दोन वेगवेगळ्या रंगाचे, त्याच्यानंतर सफेद आणि काळे भुरे केस आणि जास्त दाट केस असतात यांचे. ठीक आहे. तर असे प्राणी, आणि त्याच्यानंतर आपल्या रस्त्यावरचा कुत्रा. ठीक आहे. तर जो तो सायबेरियन हस्कीचा कुत्रा आहे तो जवळपास लांडग्यासारखाच दिसतो. ठीक आहे. तुम्ही कोणी लांडगा पाहिले की नाही मला माहित नाही, पण लांडगा हा जवळपास लांबून पाहिलं तर आपल्याला कुत्रा आणि लांडग्यामधला डिफरन्स कळत नाही, किंवा कुत्रा आणि कोल्ह्यामधलं सुद्धा आपल्याला डिफरन्स लक्षात येत नाही. ठीक आहे. जर लांबून पाहिलं तर आपल्याला कोल्हा किंवा कुत्रा, लांडगा सेमच वाटतात. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये प्रॉपर्टीज सेम असतात. आता कुत्रा झाडावर चढू शकतो का, नाही. लांडगा झाडावर चढू शकत नाही, कोल्हा सुद्धा झाडावर चढू शकत नाही. हे एकाच कुळामध्ये येणारे प्राणी आहेत. ठीक आहे. परंतु हे कसे आहेत, हे कार्निवोरस आहे. हे शिकार करून मांस भक्षण करणाऱ्या प्राण्यांना कार्निवोरस बोललं जातं. ठीक आहे. मांस भक्षण करणारे प्राणी आहेत, म्हणून यांना एका ऑर्डर मध्ये ठेवलेलं आहे. कोणाला, वाघाला सुद्धा आणि कुत्र्याच्या कुळाला सुद्धा. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये वरती गेल्यानंतर विविध गणामधले प्राणी हे एका क्लासमध्ये घेतले जातात. क्लासमध्ये काय, वर्ग. ठीक आहे. विविध गणांचा समूह म्हणजेच काय होतो, वर्ग, ऑर्डर. ठीक आहे. आता कार्निव्होरस, त्याच्यानंतर यांच्यामध्ये काय असतं, आता तुम्हाला सांगितलं की जसं जसं आपण स्पीसीज पासून किंगडमकडे जाऊ, सृष्टीकडे जाऊ, तस तस काय होणार आहे, जे साधर्म्याचे जे गुणधर्म आहेत ते कमी कमी होत जाणार. एखादे दोन गुणधर्म असणार आहेत सारखे. ठीक आहे. आता हे काय पाहतो आपण, क्लास, वर्ग. आता याच्यामध्ये काय होणार आहे, वेगवेगळ्या गणातले लोक एकत्र असणार आहेत. तर त्यांना नाव देतो आपण, त्या वर्गांना पण काहीतरी नाव दिलेलं आहे. आता इथे घेऊया मॅमल. आता मॅमल्स म्हणजे काय, ठीक आहे. आता इथे मॅमल्स दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, कुत्रा, त्याच्यानंतर माणूस, हा वाघ, कुत्रा जरी झाला. आता वाघ बघा, वाघ वेगळ्या फॅमिलीचा, कुत्रा वेगळ्या फॅमिलीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर माणूस तर पूर्ण फॅमिली वेगळी, त्याचा ऑर्डर पण वेगळी, गण सुद्धा वेगळा आहे त्याचा. ठीक आहे. यांचा सुद्धा गण वेगळा आहे. यांचा गण काय आहे, कार्निवोरस, कार्निव्होरा ह्या गणाखाली हे सगळे प्राणी एकत्र येतात. त्याच्यानंतर प्रायमेटा. ठीक आहे. प्रायमेटा ह्या गणामध्ये माणूस मोडतो. ठीक आहे. पण हे तिन्ही प्राणी हे कशामध्ये येतात, मॅमेलिया ह्या वर्गामध्ये एकत्र येतात. ठीक आहे. ह्या तिन्ही प्राणी मॅमेलिया वर्गामध्ये एकत्र येऊ शकतात. यांच्यामधलं मॅमेलिया मध्ये गुणधर्म काय, की मॅमल्स यांना, हे पिल्लांना जन्म देणारे प्राणी आहेत. ठीक आहे. माणूस सुद्धा पिल्लाला जन्म देतो, वाघ सुद्धा पिल्लाला जन्म देतो, कुत्रा सुद्धा पिल्लाला जन्म देतो. हे
अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर यांना दुधासारख्या पिशव्या असतात, ठीक आहे, म्हणजे यांना मिल्क ग्लँड्स असतात, ठीक आहे. वाघाचं सुद्धा पिल्लू दूध पितं, कुत्र्याचं सुद्धा पिल्लू दूधच पितं, माणसाचं जे पिल्लू आहे ते सुद्धा दूध पित असतं, ठीक आहे, आईचं. तर म्हणून यांना काय, यांना मॅमल ग्लँड असतात, म्हणून यांना काय होतात, यांना मॅमलिया ह्या वर्गामध्ये एक काय एकत्र आहे, यांच्यामध्ये मॅमल्स आहेत हे, ठीक आहे, म्हणून यांना एकत्र वर्गामध्ये ठेवलं जातं. त्यांचा क्लास काय आहे, एक आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये काही ठराविक थोडंसं साधर्म्य, ते म्हणजे काय, हे बाबा या मुलं जन्माला घालतात, पिल्लं जन्माला घालतात, त्याच्यानंतर यांचं जे भरणपोषण आहे ते करण्यासाठी यांना काय असतात, ग्लँड्स असतात, मिल्क ग्लँड्स असतात, मिल्क ग्लँड, ठीक आहे. ओके, म्हणून ह्या मॅमल्स मध्ये येतात, ठीक आहे. आता मांजरीचं पिल्लू काय, मांजरीचं पिल्लू पण लहान असतं तेव्हा दूध पितं, ठीक आहे. कुत्र्याचंही पितं, सिंहाचंही पितं, सगळे जे ज्या यांना दूधग्रंथी आहेत ते सगळे मॅमल्स ह्या वर्गामध्ये एकत्र येणार. तिसरा इथे असेल तर तो येईल, दुसरा असेल तर तिथे येईल, ठीक आहे. आता म्हैस असेल, इथे म्हैस आणि गायब सुद्धा येऊ शकतं एकत्र, ठीक आहे, कारण की हे मॅमल्स आहेत, ठीक आहे. इथे तुमचा लांडगा येऊ शकतो, इथे चिंपांझी येऊ शकतो, सर्व प्राणी एकत्र येऊ शकतात. ज्या प्राणी दूध पितात किंवा जे प्राणी पिल्लांना जन्म देतात डायरेक्टली, अंड नाही, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, अशा प्रकारचे प्राणी मॅमल्स या वर्गाखाली एकत्र येतात, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मॅमल्स वर्गाच्या नंतर गेलं येतं की डिव्हिजन, ठीक आहे. वर्ग झाला त्याच्यानंतर येतो डिव्हिजन आणि फायलम. आता एखादं वनस्पती असेल तर फायलम घेतात, ठीक आहे. आणि प्राणी असेल तर काय घेतात, डिव्हिजन, सॉरी अरे हे उलट झालंय, फायलम, ठीक आहे. आता याच्यामध्ये गुणधर्म अजून कमी होणार आहेत, ठीक आहे. काही जे की पॉइंट्स असणार आहे तेच गुणधर्म इथे सारखे असणार आहेत, ठीक आहे. आता उभयचर वर्ग, रेप्टाइल्स वर्ग, ठीक आहे, त्याच्यानंतर मॅमेलिया वर्ग, हे असे वर्ग मिळून एक संघ तयार होतो, त्याला कॉर्डेट्स बोलतात, ठीक आहे. कॉर्डेट्स म्हणजे पाठीला मणका असणारे लोक, कॉर्डेट्स, ठीक आहे. आता उभयचर प्राणी म्हणजे कसे प्राणी, जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवर पण राहतात, परंतु यांना काय असतो, एक मणका असतो, कॉर्डेट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर रेप्टाईल साप जर घेतला त्याला कसा, त्याचा मणका असतो की नाही, त्यांना असं स्ट्रक्चर असतं, ठीक आहे. आपला माणूस जरी घेतला त्याला पाठीचा मणका आहे, ठीक आहे. सिंह जरी घेतला असा त्याला काय आहे, पाठीचा मणका आहे. त्याच्यानंतर बैल घेतला असा, त्याला पण काय आहे, पाठीचा मणका आहे. तर सर्वांमध्ये कॉमन काय आहे, पाठीचा मणका, त्याला काय बोलणार आहे, कॉर्डेट्स. हा काय झाला त्यांचा संघ किंवा विभाग. त्याच्यानंतर सर्वात शेवटी येतं ते म्हणजे सृष्टी. सृष्टीमध्ये दोन याच्यामध्ये सृष्टी विभागलेली आहे. एक आहे प्राणी सृष्टी आणि दुसरी आहे वनस्पती सृष्टी. सजीवांचं जे काही वर्गीकरण आहे ते कशामध्ये केलेलं आहे, वनस्पती आणि प्राणी या दोन सृष्टीमध्ये काय केलेलं आहे, सजीवांचं वर्गीकरण, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये ते काय पूर्णपणे होत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर हॅकेल हा शास्त्रज्ञ आला. कोणता, हॅकेल या शास्त्रज्ञाने केलं वनस्पती, त्याच्यानंतर प्राणी आणि प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा अशा तीन सृष्टीमध्ये काय केलं, सजीवांचं वर्गीकरण केलं. आता प्रोटिस्टा मध्ये काय येतात की बाबा जीवाणू आणि आदिजीव हे भिन्न असले तरी वर्गीकरणात कसे होतात, एकत्र होते. तसेच कवक आणि वनस्पती, आता काही कवक आणि वनस्पती, तुम्ही मशरूम पाहिलं असेल, मशरूम, ठीक आहे. मशरूम पण जमिनीतूनच येतं की नाही, त्याला पण आपण वेगळं स्थान दिलं पाहिजे. ते प्लांट आहे का, ते प्लांटही नाही, अॅनिमलही नाही, ठीक आहे. मग त्यांना बोलतात फंगस बोलतो की नाही आपण त्यांना, फंगाय. तर त्यांनाही वेगळं नाव देणं गरजेचं आहे.
आता यांना काही, आता हे फंगस वगैरे आहे कशा आहेत, परपोषी आहेत. स्वयंपोषी कोण आहे, वनस्पती आहेत. ठीक आहे, तर यांचं सुद्धा गट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, 1925 मध्ये चॅटन या शास्त्रज्ञाने काय होतं, सजीवांचं सुद्धा दोन गटात विभाजित केलं होतं. सजीवांचं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. ठीक आहे, हे प्राणी पेशींचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे एक शास्त्रज्ञ आले, कोपलँड. याने काय केलं, चार सृष्टी मांडल्या. कोणकोणत्या चार सृष्टी, जे काही वर्गीकरण आहे सर्वत्र ते चार सृष्टीमध्ये गेलं. आता त्याच्यामध्ये कोणतं आहे, पहिली आहे मोनेरा, दुसरी आहे प्रोटिस्टा, त्याच्यानंतर तिसरी आहे मेटाझोआ. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, मोनेरामध्ये बघा सर्व अधिकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, मोनेरामध्ये सर्व प्रोकॅरियोटिक सृष्टींचा समावेश होतो. म्हणजेच काय, आदिकेंद्रकी जुन्या पेशी, एक पेशी ह्यांच्या साध्या सिंपल स्ट्रक्चर असते यांचं, यांना काय बोलतो आपण, आदिमानवासारख्या, म्हणजे खूप जुन्या पेशी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटिस्टा. प्रोटिस्टा ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये काय, एक सिंगल पेशी आहे, पण कसं आहे यांच्यामधलं केंद्रक कसं असणार आहे, दृश्य केंद्रकी. ठीक आहे, युनिसेल्युलर आणि युकॅरियोटिक. ठीक आहे, दृश्य केंद्रकी अशा पद्धतीचा समावेश होत असतो. कशा पद्धतीचा असणार आहे, एक पेशीय, प्रोटिस्टामध्ये एक पेशीय. त्याच्यानंतर मेटाझोआ. मेटाझोआमध्ये काय असणार आहे, बहुपेशीय दृश्य केंद्रकी. याच्यामध्ये कसं असणार आहे, प्राण्यांचं रचना बहुपेशी, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या पेशी असणार आहेत. ठीक आहे. परंतु हे सर्व एकत्र बनवून काय करणार आहे, तुमच्या सजीवाची निर्मिती करणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं मेटाझोआमध्ये बहुपेशीय दृश्यकेंद्रिकी सजीवांचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जगामध्ये सर्वात जे प्रगत किंवा सर्वत्र ऍक्सेप्टेड स्ट्रक्चर जे आहे त्याला काय बोलतात, पंचसृष्टी वर्गीकरण. सृष्टींचं कशामध्ये, 5 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्याला 5 किंगडम क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. कोणतं, 5 किंगडम. आणि हे कोणी दिलं, R.H. व्हिटाकर या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्ल बुश हा जो शास्त्रज्ञ, यांनी किती 6 सृष्टी सांगितलेल्या आहेत. आर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी. ठीक आहे, 6 सृष्टी. आता ही वर्गीकरण पद्धत कोणकोणत्या मुद्द्यांवर आधारित आहे ते बघूया. याच्यावर आहे सर्वात मोठे म्हणजे पेशी रचना. तुमच्या पेशीची रचना कशी आहे, साधी सिंपल आहे तर काय होणार आहे, प्रोकॅरियोटिक, आदिकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक, प्रो. त्याच्यानंतर याच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं, हे काय आलं, युकॅरियोटिक, दृश्य केंद्रकी. युकॅरियोट दृश्य केंद्रक. दृश्य केंद्रक म्हणजे केंद्रक स्पष्टपणे दिसतं, त्याला काय बोलणार आपण, दृश्य केंद्रकी. ठीक आहे. त्याच्यानंतर जी सजीवांची रचना आहे, सजीवांची रचना कशा पद्धतीने, एक पेशीय का बहुपेशीय. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय होणार आहे, पेशी. पेशीची रचना, पेशीपासून काय बनतो, सजीव बनतो. सजीव कसा आहे, एक पेशी सजीव आहे का बहुपेशी. आता अमेबा घेतला, अमेबा काय आहे, एकच पेशी आहे. पेरेमेशियम एकच पेशी आहे. ठीक आहे. तर आणि माणूस घेतला, माणूस कसा आहे, बहुपेशीय आहे. ठीक आहे. म्हणून पेशी रचना. आणि त्याच्यानंतर पोषण पद्धती, त्या पेशीची पोषण कसं केलं जातं, स्वयंपोषी आहे का ते परपोषी आहे. आता माणूस हा कसा आहे, हा माणूस स्वयंपोषी, कारण की तो पैसा कमवतो आणि स्वतःचं पोट भरतो. ठीक आहे, बरोबर की नाही. नाही तर असं नाही, माणूस काय आहे, परपोषी आहे. माणूस स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्या घटकांवर अवलंबून आहे, जसं की वनस्पती. ठीक आहे. तुमचं जे काही मुख्य स्रोत आहे पोषणाचा, तो दुसऱ्या वर अवलंबून आहे. म्हणजेच माणूस काय आहे, परपोषी आहे. पण वनस्पती काय आहेत, वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, म्हणून त्यांना काय बोलतात, स्वयंपोषी. त्या स्वतःचं पोषण स्वतः करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी बोललं जातं. ठीक आहे. तर हे 3 मुद्दे आहेत वर्गीकरणासाठी, कोणतं, किंगडम क्लासिफिकेशन साठी हे घटक ठरवलेले आहेत. आता पंचसृष्टीमध्ये कोणकोणत्या सृष्टी येतात ते बघूया. पहिला आहे किंगडम मोनेरा. मोनेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर किंगडम प्रोटेस्टा. ठीक आहे, हा दुसरा किंगडम झाला. त्याच्यानंतर किंगडम फंगाय, कवक.
याच्यामध्ये तुमचं ईस्ट वगैरे येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर मशरूम पण येईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर किंगडम प्लांटे, याच्यामध्ये प्लांट मध्ये काय होणार आहे, वनस्पतीमध्ये वनस्पती, ठीक आहे. सर्व वनस्पती कशामध्ये येणार आहे, प्लांट्स मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर किंगडम ॲनिमलिया, सर्व जे काही प्राणी आहेत, सगळ्या प्रकारचे प्राणी ते सर्व काय येणार आहेत, ॲनिमलिया मध्ये येणार आहेत. सर्व ॲनिमल्स याच्यामध्ये येणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जे पुढचे आहेत, हे कोणी दिलेलं आहे, विटाकर यांची पंचजन्य सृष्टी बरं का, R.H. विटाकर, R.H. विटाकर. आता हे शास्त्रज्ञ आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. कारण की या शास्त्रज्ञांचं नाव विचारलं होतं, बाबा पंचजन्य सृष्टीचं वर्गीकरण कोणी दिलं, जोड्या लावा. R.H. विटाकर का कॅन्डोले का कार्लिनियस, ठीक आहे. आता पहिली पाहूया, किंगडम मोनेरा. मोनेरामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्राणी येतात. ही कसली आहे, जीवाणूची सृष्टी आहे. कोण आहे त्याच्यामध्ये, सर्व बॅक्टेरिया. मोनेरामध्ये काय येतात, बॅक्टेरिया. जीवाणू म्हणजेच काय, बॅक्टेरिया. ठीक आहे. आता हे कसे आहेत, हे आदिकेंद्रिय असतात, प्रोकॅरियोटिक, ठीक आहे. प्रो म्हणजे जुने, सिंपल स्ट्रक्चर ऑफ, त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे, सिंपल स्ट्रक्चर असणार आहे. ह्या कशा आहेत, स्वयंपोषी आणि पण परपोषी. काही बॅक्टेरिया हे कसं आहे, स्वतः स्वयंपोषी असतात, काही परपोषी असतात, ठीक आहे. आता यांचं जे काही प्रजनन आहे, रिप्रोडक्शन, हे कसं होतं, द्विखंडी भवन पद्धतीने होतं. यांचं काय होतं, एक सेल असेल, ठीक आहे, तर त्याचं दोन याच्यामध्ये विभाजन होणार आहे, ठीक आहे. याच्यापासून वेगळा जीव तयार होणार आहे, याच्यापासून वेगळा जीव तयार होणार आहे. याला काय बोलतात, द्विखंडी भवन, ठीक आहे. त्याच्यानंतर जे एकपेशी असतात, जे एकपेशी बॅक्टेरिया आहेत, ते त्यांना काय असतं, पेशी भित्तक असतंय, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, म्युरेमिक ऍसिड यांच्या काय असतं, पेशी भित्तिकेच्या आतमध्ये असतं, ठीक आहे. यांचा अंदाजे किती आहे, 4000. हे जगातले सर्वात पहिले सजीव म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. जब हम नहीं थे तब भी ये थे, जब हम नहीं रहेंगे तब भी यही रहेंगे. इसको बोलते बॅक्टेरिया, पॉवर ऑफ बॅक्टेरिया. आणि हे कुठतंही टेम्परेचर काय असो, हे प्रेझेंटच असणार आहेत सगळीकडे, ठीक आहे. हे हाय डिग्री टेम्परेचरला सुद्धा राहू शकतात, कमीत कमी तापमानाला सुद्धा जिवंत राहू शकतात. यांच्यामध्ये खूप ताकद आहे, ठीक आहे. आपल्या पूर्वीपासून हे प्रेझेंट आहे, आपण संपल्यानंतर सुद्धा हेच राहणार आहेत पृथ्वी तलावर, ठीक आहे. यांना बोलतात जीवाणू, प्रोकॅरियोटिक, ठीक आहे. हे सर्वात जुने आहेत, यांच्यामध्ये काही बदलही घडला नाही, हे जसे आहेत तसेच आहेत अजूनही काही काही, ठीक आहे. ठीक आहे. आता यांचे पण काही काही याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर ते वर्गीकरण आहे आर्किबॅक्टेरिया, ठीक आहे. आता हे कसं आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आढळतात. प्रतिकूल म्हणजे हाय टेम्परेचर, खारा प्रदेश, हाय लो टेम्परेचर सुद्धा, ठीक आहे. आता यांचं वर्गीकरण केलं आहे, मेथॅनोजन्स, त्याच्यानंतर हॅलोफाईन्स आणि थर्मो ऍसिडोफाईल्स, ठीक आहे. हे त्याच्यानंतर दुसरं बॅक्टेरिया येतात, ते म्हणजे यू बॅक्टेरिया, ठीक आहे. अँटॉन लिव्हनहुक या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम काय केलं होतं, सूक्ष्मदर्शकाद्वारे हा सर्वात पहिला सजीव त्याला आढळला होता, ठीक आहे. आणि याला नाव दिलं होतं बॅक्टेरिया, असं नाव दिलं होतं. कोणता, अँटॉन लिव्हनहुक, ठीक आहे. म्हणून काय बोलतात, बॅक्टेरियोलॉजीला जो जनक आहे त्याला, लिव्हनहुक जो आहे याला बॅक्टेरियोलॉजीचा जनक असं बोललं जातं. का, तर बाबा यांनी सर्वात पहिलं बॅक्टेरिया हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर लुई पाश्चर जे आहे, यांना जीवाणूंमुळे काय वनस्पती व प्राणी यांमध्ये रोग होतात हे सांगितले. कोणी, लुई पाश्चर, ठीक आहे. त्याच्यानंतर काही जीवाणू जे बॅक्टेरिया आहेत हे कशा पद्धतीचे स्वयंपोषी असतात, तर काही कशा असतात, परपोषी. आता जीवाणू काय करतात, प्रकाश संश्लेषण, तसेच ऑक्सिजन बाहेर पडत नाही, ठीक आहे. यांच्यामधून काय, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस होत नाही आणि ऑक्सिजन काही बाहेर पडत नाही. आता यांच्या पद्धतीमध्ये कसं आहे, लैंगिक तसेच अलैंगिक पद्धतीचे विभाजन होते, ठीक आहे. यांच्यामध्ये पण लैंगिक आणि अलैंगिक, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बॅक्टेरिया आहे सायनोबॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे प्रकार आहेत हे, ठीक आहे, सायनोबॅक्टेरिया. आता हे जे कसं आहे, सायनोबॅक्टेरिया म्हणजे नीलहरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गे, ठीक आहे. हे सायनोबॅक्टेरियाचं उदाहरण आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये काय असतं, हरित द्रव्य, त्याच्यामुळे ते ग्रीन दिसतात, ठीक आहे.
आता हे जे सायनोबॅक्टेरिया हे काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन, जे वनस्पतींमध्ये नायट्रोजन फिक्सेशन होतं त्याच्यासाठी काय करतात, मदत करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जे याचे मधले काही उदाहरणं आहेत सायनोबॅक्टेरियाचे, पहिलं सर्वात फेमस आहे नोस्टॉक, त्याच्यानंतर अॅनाबेना, ऑलोसिरा, हे कसे आहेत, हे सायनोबॅक्टेरियाज आहेत. त्याच्यानंतर आहे मायकोप्लाझ्मा, पुढच्या बॅक्टेरियाचा प्रकार आहे मायकोप्लाझ्मा. ठीक आहे. मायको हे कसं आहे, ऑक्सिश्वसनी श्वसन सजीव, यांच्या पेशीला काय असतात, पेशी भित्तिका नसतात, सेल वॉल नसतात यांच्याला. ठीक आहे. जगातील सर्वात लहान पेशी ही मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमची आहे. कशाची, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमची सर्वात लहान पेशी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजीचे, आता हे लहान आहेत म्हणून काय बोलतात, मायक्रोबायोलॉजीचे जोकर असं म्हणून यांना ओळख. असा क्वेश्चन येऊ शकतो, मायक्रोबायोलॉजीचे जोकर म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधलं जातं, तर तुम्हाला आठवलं पाहिजे मायकोप्लाझ्मा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऍक्टिनोमायसेट्स. ऍक्टिनोमायसेट्स हा पण बॅक्टेरियाचा एक जीवाणूंचा प्रकार आहे. हे कशा पद्धतीचे, धाग्यासारखे रूप. काही काही बॅक्टेरिया हे कसे, हे बघा हे असे हे धाग्यासारखे असतात, चपटे चुपटे, लांब लांब, याला काय फिलामेंटस टाईप, फिलामेंटच्या पद्धतीचे. ठीक आहे. आता हे मातीमध्ये डिकम्पोजर म्हणून काम करतात. हे जे अशा पद्धतीचे जे ऍक्टिनोमायसेट्स आहेत हे मातीमध्ये असतात आणि हे डिकम्पोजचं काम करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, ठीक आहे, रिकेट्सिया. रिकेट्सिया नावाचे जे बॅक्टेरिया आहेत यांना ग्राम निगेटिव्ह जीवाणू म्हणूनही, जे रिकेट्सिया यांच्यामुळे कोणता, रॉकी माउंटेन स्पॉटेड फिवर हा आजार होत असतो. ठीक आहे. आता काही काही बॅक्टेरियांपासून, सगळेच काही बॅक्टेरिया चांगले नसतात, काही काही याच्यापासून आजारी होतो. आता जे आपण दही खातो त्याच्यामध्ये पण लॅक्टोबॅसिलस नावाचा एक बॅक्टेरिया असतो, बरोबर. दह्यामध्ये कोणता असतो, लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो. पण तो कसा असतो, तो आपल्याला काही त्रास होतो का त्याने, नाही होत, म्हणजे तो आपल्याला काही हानिकारक नाही. पण काही बॅक्टेरिया आहेत यांच्यापासून काय होतो, आपल्याला त्रास होत असतो. ठीक आहे. म्हणजे काही काही आपल्याला जीवाला घातक असतात बॅक्टेरिया. त्याच्यातला एक आहे हा रिकेट्सिया. याच्यामध्ये कोणता आजार होतो रिकेट्सिया, याच्यामध्ये रॉकी माउंटेन स्पॉटेड फिवर हा आजार होत असतो. ठीक आहे. ओके. तर आज आपण इथे थांबूयात. ठीक आहे. उद्या पुढचा जो चॅप्टर आहे तो कंटिन्यू करूयात. ठीक आहे. उद्या आपला जीवसृष्टीचा पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचे जे 5 किंगडम्स आहेत, आता एक झाला आपला कोणता, मोनेरा. मोनेरामध्ये पण काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. आता जे मोनेरा मधले बॅक्टेरिया आहेत त्यांचे पण टाईप आहेत, आर्कीबॅक्टेरिया, त्याच्यानंतर युबॅक्टेरिया, त्याच्यानंतर सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा आणि रिकेट्सिया, ऍक्टिनोमायसेट्स, हे असे 6 जे प्रकार आहेत. हे बॅक्टेरियाचे प्रकार आपण, कोणती सृष्टी, पहिली मोनेरा, या सृष्टीमध्ये आपण पाहिले. ठीक आहे. आता जी पुढची सृष्टी आहे ती कोणती आहे, प्रोटिस्टा. ठीक आहे. यांचे काय गुणधर्म आहेत, यांच्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरिया, यांच्यामध्ये कोणकोणते प्राणी येतात किंवा कोणकोणते घटक येतात ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. तुर्तास आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.